नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे पुण्यातील घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी त्यांनी पुणे पोलिसांची चर्चा केली। बस स्थानकात तरुणीवरती अत्याचार करणारा आरोपी लवकरच पकडला जाईल असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं। पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावरती असून आरोपीचं संभाव्य लोकेशन पोलिसांना मिळाल्याचं योगेश कदम म्हणाले। आरोपीवर ग्रामीण भागात काही गुन्हे दाखल आहेत। पोलिसांकडून या प्रकरणात कोणतेही दुर्लक्ष झालेलं नाही असंही त्यांनी सांगितलं। सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं, इमिडिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं। अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलंय। आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत। गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही। तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती। पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली। मला वाटतं रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत आहेत, ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, इथे पाहणी करून गेलेले आहेत। पुन्हा रात्री 3 वाजता 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडून कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये भेट दिली, पोलिसांची चर्चा केली, माहिती घेतली आणि त्यानंतर सीपी ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। तर पोलिसांकडून कुठलंही दुर्लक्ष या प्रकरणामध्ये झालेलं नाही। लवकरात लवकर या आरोपीला अटक केली जाईल। आरोपीवरती ग्रामीण भागामध्ये काही गुन्हे दाखल आहेत। हाच तो आरोपी दत्तात्रय गाडे ज्यानं हा गैरप्रकार केलाय आणि त्यामुळे हा आरोपी लवकरात लवकर पकडला जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। आरोपीचं संभाव्य लोकेशन हे पोलिसांना मिळालेलं आहे आणि त्याद्वारे आता त्याचा माग काढला जातोय, तपास केला जातोय। बरं, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी त्याच्याबद्दल जर कोणी माहिती दिली तर त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा पोलिसांनी घोषित केलंय।